सुरतमध्ये राकेश नावाचा एक श्रीमंत व्यक्ती राहायचा. तो अनेक कंपन्यांचा मालक होता आणि त्याने आपल्या सर्व कंपन्यांवर वेगवेगळ्या व्यवस्थापकांची नेमणूक केली होती. हे व्यवस्थापक घर बसल्या राकेशला संपूर्ण हिशोब देत असत. त्यामुळे पैशांची त्याला कोणतीही चिंता नव्हती. तो नेहमी आपल्या कुटुंबासोबत घरातच वेळ घालवायचा. त्याला सुमारे 20 वर्षांचा एक मुलगा होता. एके दिवशी सकाळी राकेश आपल्या बागेत चहा पीत बसला होता आणि पुस्तक वाचत होता. त्याचवेळी त्याच्या मुलाचा एक मित्र त्याला भेटायला आला. राकेश त्याच्याकडे पाहत असताना अचानक त्याला आपल्या जुन्या मित्राची आठवण झाली. त्याने ठरवले की आपण त्याला भेटायला जावं. तो घरात गेला आणि आपल्या पत्नीला प्रवासासाठी सामान तयार करण्यास सांगितले. त्याची पत्नी विचारते, कोणत्या मित्राला भेटायला चालला आहेस? तो उत्तर देतो, मोहनलालला. हे ऐकता त्याची पत्नी आनंदाने लगेच तयारीला लागते आणि म्हणते, हो, आपण नक्की जाऊया. ती सामान भरायला लागते. तेव्हाच राकेश बाहेर येतो आणि आपल्या मुलालाही तयार होण्यासाठी सांगतो. त्यावेळेस त्याचा मुलगा त्याला विचारतो, बाबा, आपण कुठे चाललो आहोत? राकेश त्याला म्हणतो, आपण एक खास व्यक्ती आहे आणि तुला त्याला भेटणं आवश्यक आहे. त्यावर मुलगा म्हणतो, बाबा, तुम्हीच जा, मला काही विशेष रस नाही त्यांना भेटण्यात. राकेश ठामपणे म्हणतो, नाही बेटा, तुझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी मुलगाही तयार होतो आणि तिघे प्रवासाला निघतात. ते प्रवास करत बिहारला पोहोचतात. बिहारमध्ये आल्यावर राकेश जवळच्या बँकेत जातो आणि 10 ते 12 लाख रुपये काढतो. बँकेतून बाहेर पडल्यावर गाडीत बसताना मुलगा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, बाबा, तुम्ही एवढे पैसे का काढले? राकेश हसत म्हणतो, माझ्यावर एक कर्ज आहे आणि ते फेडायचं आहे. हे ऐकून मुलगा गोंधळतो. तो म्हणतो, बाबा, हे कसं शक्य आहे? तुम्ही इतके श्रीमंत आहेत, मग कोणाचं कर्ज आहे तुमच्यावर? राकेश हसतो आणि म्हणतो, ठीक आहे बेटा, तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती गोष्ट ऐकल्यावरच तूच ठरव की माझ्यावर खरंच कर्ज आहे की नाही. मुलगा उत्सुकतेने ऐकायला तयार होतो. त्याची आई समजून जाते की राकेश मुलाला कोणती गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे ती हसते. राकेश मुलाला गोष्ट सांगू लागतो. बेटा, ही गोष्ट आहे 2005 मधली. त्या काळात मी बिहारमध्ये राहायचो. माझे आईवडील लहानपणीच वारले होते. माझी काळजी घेणारं कुणीच नव्हतं. पण माझा एक प्रिय मित्र होता, मोहनलाल. तो मला छोटा भाऊ मानायचा. प्रेमाने नान्हे म्हणायचा. त्याचे आधीच लग्न झालेले होते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. जेव्हा शेजारी पाजारी माझ्या लग्नाविषयी बोलू लागले, तेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर अडचणी सुरू झाल्या. कारण मी आता एकटा नव्हतो. मला कुटुंबाला सांभाळायचे होते. मात्र घर चालवण्यासाठी लागणारे पैसे माझ्याजवळ नव्हते. जेव्हा जेव्हा मी माझ्या या अडचणी मोहनलालला सांगायचो, तेव्हा तो मला नेहमी आधार द्यायचा आणि म्हणायचा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. पण मी खूप अस्वस्थ झालो होतो. आता काहीतरी मोठं करायचं आहे. म्हणून मी ठरवले की मी बाहेर जाईन, मेहनत करून कुटुंबाचं पालनपोषण करीन. मात्र बाहेर जाण्यासाठी पैसे लागतात आणि माझ्याकडे पैसे नव्हते. 2008 मध्ये मी मोहनलालकडे गेलो. त्याची पत्नी शारदा तिथे बसलेली होती. आम्ही तिघे गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता मी त्याला सांगितलं की मला बाहेर जावेसे वाटते. काहीतरी मोठं करायचं आहे, पण त्यासाठी पैशांची गरज आहे. मी मोहनलालला विचारले, माझी जमीन विक आणि त्या पैशांनी मी काहीतरी व्यवसाय सुरू करेन. हे ऐकताच मोहनलाल आणि त्याची पत्नी म्हणाली, अरे, अशी काय परिस्थिती आली आहे की जमीन विकायची वेळ आली आहे? शिवाय आत्ताच्या काळात जमिनीला काही खास किंमतही नाही. त्यामुळे ते दोघेही पण मला म्हणाले, तू फक्त सांग तुला किती पैशांची गरज आहे. मी त्यांना म्हणालो, फक्त मला 10,000 रुपये मिळाले तरी खूप मदत होईल. त्याने मी काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतो. त्यावर मोहनलालने आपल्या पत्नीचे काही दागिने घेतले आणि ते एका सोनाराकडे गहाण ठेवले. त्यातून त्याला 10,000 रुपये मिळाले. तो घरी आला आणि ते पैसे माझ्या हातावर ठेवले. मी त्याला विचारले, हे पैसे कुठून आणलेस? तो म्हणाला, तुझ्या वहिनीचे दागिने गहाण ठेवले आहेत. मी हे पैसे नंतर परत फेडेन. तू फक्त आता नीट काम कर आणि तुझ्या आयुष्याची घडी नीट बसव. मोहनलाल पुढे म्हणाला, ही मदत मी तुला एका मित्राच्या नात्याने करतोय. तुला हे पैसे कधीच परत देण्याची गरज नाहीये. ते पैसे घेऊन मी आणि माझी पत्नी सुरतला आलो.
तिथे मी छोट्या मोठ्या कामाला लागलो. दिवस रात्र मेहनत केली. हळूहळू माझा व्यवसाय वाढत गेला आणि काही वर्षातच माझ्या मोठमोठ्या कंपन्या तयार झाल्या. मी श्रीमंत झालो. पण यशाच्या या प्रवासात मी मोहनलालला पूर्णपणे विसरलो. मला आठवलेही नाही की त्यानेच मला सुरुवातीला मदत केली होती. त्या दिवशी बागेत चहा पित असताना तुझा मित्र तुला भेटायला आला आणि त्याला पाहून अचानक मला मोहनलालची आठवण आली आणि मी त्या क्षणी ठरवले की मी माझ्या मित्राला भेटायला जायलाच हवं. मला मित्राची प्रकर्षाने आठवण आली म्हणून मी हे पैसे काढले. ही त्या 10,000 रुपयांची परतफेड आहे जी त्याने मला दिली होती. हे ऐकून माझा मुलगा उत्साहित झाला. तो म्हणाला, बाबा तुम्ही मला याबद्दल आधी का नाही सांगितलं? मी हसून उत्तर दिलं, बेटा आम्ही सुद्धा हे पूर्णपणे विसरून गेलो होतो. याला आता जवळजवळ 17 ते 18 वर्ष झाली. 2008 मध्ये मी बिहार सोडून सुरतला आलो आणि आता 2025 चालू आहे. त्यानंतर बिहारमध्ये आमचा कोणीही संबंधी नव्हता. त्यामुळे त्या गावची आठवणच आली नाही आणि तिकडे जाणंही झालं नाही. माझा मुलगा आता मोहनलालला भेटायला उत्सुक झाला होता, कारण त्याच्याच मदतीमुळे आम्ही आज एवढे मोठे श्रीमंत झालो होतो. हळूहळू प्रवास पुढे सरकत होता. अखेर संध्याकाळच्या सुमारास आम्ही मोहनलालच्या घरी पोहोचलो. एक मोठी गाडी मोहनलालजींच्या घरासमोर उभी राहिली आणि हे पाहून गावातील काही लोक आश्चर्याने त्या व्यक्तीकडे पाहू लागले, कारण मोहनलालजींचं घर अतिशय जीर्ण झालं होतं. हे ते पाहून सहज लक्षात येत होतं की अनेक वर्षे त्या घराची दुरुस्ती झालेली नव्हती. ही गोष्ट राकेशलाही जाणवली. तो आपल्या गाडीतून उतरला आणि थेट घराच्या दिशेने जाऊ लागला. गावातले वातावरण असल्याने घराचा दरवाजा उघडाच होता, बंद नव्हता. राकेश आपल्या कुटुंबासोबत घरात शिरला. घरात मोहनलाल आणि त्याची पत्नी शारदा आपापसात गप्पा मारत बसले होते. अचानक त्यांनी एका सुटबोटातील व्यक्ती आत येताना पाहिली आणि ते दोघेही आश्चर्यचकित झाले. मोहनलाल त्याला म्हणाला, हे भाऊ तुम्ही कोण आहात आणि अशा पद्धतीने माझ्या घरात का शिरलात? कोण हवंय तुम्हाला? हे ऐकून राकेश हसला. त्याच्यासोबत आलेली त्याची पत्नी हलकेच हसली. राकेश म्हणाला, साहेब अहो आम्हाला इथे ना एका व्यक्तीला भेटायचं आहे. हे ऐकून मोहनलाल अधिकच गोंधळला, कारण त्या व्यक्तीच्या पेहरावरून तो करोडपती वाटत होता. पण तरी तो त्याला साहेब म्हणत होता. मोहनलाल हसत म्हणाले, अरे भाऊ हा काय विनोद करतोय? साहेब तर तुम्ही आहात, आम्ही कुठले साहेब? आम्ही साधी माणसं. राकेश नम्रतेने म्हणाला, नाही साहेब माझ्यासाठी तुम्हीच साहेब आहात, तुम्हीच मोठे आहात. तुम्ही नसतात ना तर मी कुठे असतो माहीत नाही मला. मोहनलाल हे ऐकून चकित झाला आणि म्हणाला, अरे काय बोलताय? थट्टा पुरे. आधी हे सांगा तुम्ही आहात तरी कोण? राकेश हलकासा हसला आणि म्हणाला, साहेब खरं तर माझं नाव राकेश आहे, पण लहानपणी काही लोक मला प्रेमाने नन्हे म्हणायचे. हे नाव ऐकताच मोहनलाल आणि शारदाच्या डोळ्यांसमोर जुने दिवस तरळले. त्यांनी नीट पाहिलं आणि ओळखले की हा तोच नन्हे आहे ज्याला त्यांनी कधी काळी मदतीसाठी पैसे दिले होते. आणि हा किती मोठा झालाय आणि जो त्यानंतर गाव सोडून गेला होता तो परत आलाच नव्हता. मोहनलालच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो धावतच राकेशला नन्हेला मिठी मारून म्हणाला, अरे नन्हे तू तर पूर्ण बदलून गेलास रे, तुला ओळखताही येईना. हे ऐकून राकेशही भाऊक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तोही मोहनलालला घट्ट मिठी मारून रडू लागला. थोड्या वेळाने वातावरण शांत झाले. त्यानंतर राकेशची पत्नी पुढे सरसावली आणि तिने मोहनलालजींच्या पाया पडून नमस्कार केला, आशीर्वाद घेतला. हे सगळं पाहून गावातील लोक अधिकच चकित झाले. एक करोडपती व्यक्तीच्या पत्नीने एका गरीब कुटुंबाच्या पाया पडणं त्यांच्या कल्पनेबाहेरचं होतं. त्यामुळे काही लोक बाहेरून डोकावून पाहू लागले की घरात नक्की काय चाललंय. काहींनी तर कान लावून आतल्या संभाषणावर लक्ष केंद्रित केले. शारदा हसून म्हणाली, अहो उभ्यानेच बोलत राहणार आहात का, की गप्पा मारायला त्यांना बसायला सांगणार? मोहनलाल लगेच सावरले आणि त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. त्यानंतर मग त्यांनी राकेशची चौकशी केली. राकेश म्हणाला, मोहनलालजी सध्या मी गुजरातमधील सुरतमध्ये राहतो. तिथे माझ्या मोठ्या कंपन्या आहेत. मी खूप छान जीवन जगतो. पण तुम्ही सांगा तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे? कसे आहात तुम्ही सगळे? आणि हे घर एवढं मोडकळीस का आलं आहे? हे ऐकून मोहनलाल आणि शारदा शांत झाले.
त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. राकेशने मोहनलालचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मोहनलालजी, तुम्ही माझ्यासाठी फक्त मित्र नाही, तर माझे मोठे भाऊ आहात. जर त्यावेळी तुम्ही माझी मदत केली नसती, तर मी आज कुठे असतो देव जाणे. मी एवढा मोठा झालोही नसतो. कृपया कसली अडचण असेल तर निसंकोचपणे मला सांग. हे ऐकून मोहनलाल दीर्घ श्वास घेत म्हणाले, नन्हे, तुझ्या आठवणी नेहमी ताज्या आहेत रे. तुझी मदत करण्यासाठी आम्ही कर्ज काढलं आणि मेहनतीने ते फेडलं देखील. पण नंतर आमच्या आयुष्यात अनेक संकट आली. तब्येत बिघडली, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी वाढली आणि त्यातच आमची मुलगी मोठी झाली. हळूहळू मी सतत आजारी पडू लागलो आणि त्यामुळे मी कमवायला जाऊ शकलो नाही. माझा मुलगा बाहेर जाऊन मेहनत मजुरी करून पैसे कमवतो आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. पण मित्र कितीही प्रयत्न केला तरी तो एवढे पैसे कुठून आणणार? त्याने जे काही कमवले त्याने घराचा खर्च आणि माझ्या आजारपणावर इलाज करण्यावर सगळा खर्च झाला. मी माझ्या मुलीला तिच्या मामाकडे ठेवले आहे, जेणेकरून घराचा काहीसा खर्च कमी होईल. हे सांगताना मोहनलालजी पुन्हा फुफरून रडू लागतात. त्यांची पत्नी शारदाजींच्याही डोळ्यातून अश्रू होऊ लागतात. राकेश आणि त्यांची पत्नी त्यांना धीर देतात आणि त्यानंतर एक ब्रीफकेस समोर आणतात. त्या ब्रीफकेसच्या आत मोठ्या प्रमाणात पैसे ठेवलेले असतात. राकेश म्हणतो, मोहनलालजी, मी तुमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे पैसे घेऊन आलो होतो, पण आता वाटतं तुम्हाला याची गरज नाही. मोहनलाल हसून म्हणतो, अरे भाऊ, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, हे काही कर्ज नव्हतं. हे तर आमचं प्रेम होतं. प्रेमापोटी, मैत्रीपोटी आम्ही तुला ते पैसे दिले होते. दोघांमध्ये अशाच गप्पा सुरू असताना तेवढ्यात मोहनलालचा मुलगा घरी पोहोचतो. तो दिवसभर मजुरी करत होता. घरात बसलेल्या लोकांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. मोहनलाल त्याला हाताने इशारे करून जवळ बोलवतो आणि बसवतो. तो राकेशकडे बघून म्हणतो, राकेश हा माझा मुलगा. तो मेहनत करून आमच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो. राकेश त्याला विचारतो, बाळा, तू काय करतोस? त्यावर मोहनलालचा मुलगा उत्तर देतो, अंकलजी, शिक्षण घेतलं होतं, पण घरची परिस्थिती बघून मजुरी करावीशी वाटली. मी मेहनत करतो आणि सरकारी नोकरीसाठी मी तयारी करतोय. हे ऐकून राकेश त्याला शाबासकी देतो आणि म्हणतो, बाळा, मेहनत कर, कारण मेहनतीचे फळ नेहमी गोड असतं. मोहनलालचाच मुलगा संभ्रमात असतो. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं की तो हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक कोण आहेत? इथे का आले आहेत? राकेश त्याचा विचार ओळखतो आणि म्हणतो, बाळा, मला माहीत आहे तुला काय प्रश्न पडले असतील. त्याची उत्तरं तुला मिळतीलच, पण त्याआधी तुला माझ्यासोबत यावं लागेल. इतकं बोलून राकेश उठतो. ते पाहून मोहनलाल म्हणतो, अरे, कुठे नेत आहेस माझ्या मुलाला? कुठे चालला आहेत तुम्ही? राकेश हसून म्हणतो, अरे, काळजी करू नकोस. माझी पत्नी आणि मुलं इथेच आहेत की. मी तुझ्या मुलाचं अपहरण करणार नाही. हा, फक्त मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. राकेश आणि मोहनलालचा मुलगा गाडीत बसतात. राकेश त्याला त्याच्या मामाच्या घरी नेण्याचा पत्ता विचारतो. मग दोघं मोहनलालच्या सासरच्या गावी जातात आणि तिथून त्याची बहीण घरी घेऊन येतात. घरी परतल्यानंतर राकेश मोहनलालकडे बघून म्हणतो, मित्रा, आता खूप झालं. तुला अशा परिस्थितीत राहण्याची गरज नाही. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. सुरतमध्ये एक मोठं आलिशान घर आहे. तुम्ही आता माझ्यासोबत तिथे राहायला चला. तुमच्या मुलाला चांगल्या कंपनीत नोकरी लावतो. तिथेच तुमच्या मुलीचं लग्न लावून देतो. इथे कशाला राहायचं, जिथे मेहनतीचे पैसेही नीट मिळत नाहीत? हे ऐकून मोहनलाल म्हणतो, नको रे, आम्ही इथेच ठीक आहोत. तू तिथेच राहा आणि आनंदाने जग. आम्हाला कोणतीही अडचण नाही आहे. मोहनलालचा मुलगा अजूनही संभ्रमात असतो. त्याला अजूनही हे समजत नव्हतं की हे मोठा उद्योगपती त्यांच्या वडिलांकडे काय करत आहे. शेवटी तो थेट विचारतो, अंकलजी, तुम्ही कोण आहात आणि आम्हाला तुमच्यासोबत न्यायला का म्हणत आहात? राकेशने हसून उत्तर दिलं, बाळा, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. मी या गावातलाच आहे. दरम्यान बाहेर गावातील काही लोक हे सगळं ऐकत असतात. त्यांना समजतं की हा माणूस श्रीमंत माणूस नन्हे आहे, जो कधी काळी या गावात राहायचा. मग काही गावकरी आत येतात आणि राकेशची ओळख वाढण्याचा प्रयत्न करतात. राकेशला आता सगळं समजलं होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण तरीसुद्धा मला माझ्या मित्राला माझ्यासोबत न्यायचं आहे. हे ऐकून मोहनलाल म्हणतो,
भाऊ, आता रात्र झाली आहे. तू आणि तुझं कुटुंब इथेच थांबा. सकाळी सगळं ठरवूया. असं म्हणून मोहनलालने राकेश आणि त्याच्या कुटुंबाला थांबवून घेतलं. रात्रभर ते एकमेकांशी गप्पा मारत बसले. त्याच गप्पांमध्ये त्यांनी ठरवले की आता मोहनलाल आणि त्याचं संपूर्ण कुटुंब राकेशसोबत सुरतला जाईल आणि पुढचं आयुष्य तिथेच घालवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश मोहनलालचं संपूर्ण कुटुंबाला घेऊन सुरतला आपल्या घरी पोहोचतो. तिथे त्यांचे योग्य सन्मानाने आदर देऊन तो त्यांची चांगली व्यवस्था करतो. राकेशने मोहनलालच्या मुलीचं लग्न एका प्रतिष्ठित कुटुंबात ठरवून दिलं आणि मोहनलालच्या मुलाला आपल्या कंपनीवर मोठ्या पदावर म्हणजेच व्यवस्थापक मॅनेजर बनवलं. काही महिन्यातच मोहनलालच्या मुलाचंही लग्न झाले आणि त्याची पत्नी त्याच्यासोबत राहू लागली. काही काळाने मोहनलालचा मुलगा स्वतःसाठी वेगळं घर घेतो आणि तिथं आपल्या पत्नीसोबत राहू लागतो. मोहनलाल आणि त्याची पत्नी शारदा कधी राकेशकडे राहायचे तर कधी आपल्या मुलाकडे. ते आता आनंदाने आणि समाधानाने आपलं आयुष्य घालवत होते. दरम्यान गावातही ही बातमी पसरली की आपल्या गावचा नन्हे आता मोठा उद्योजक बनलाय. त्यामुळे गावातील काही लोक आपल्या मुलांसाठी नोकरीची शिफारस घेऊन राकेशकडे येऊ लागली. राकेशने त्यांना आपल्या कंपनीत काम दिलं आणि त्यांनाही चांगलं भविष्य घडवण्याची संधी दिली. हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात स्थिर झाले. सध्या मोहनलाल त्याच्या मुलासोबत सुरतमध्येच राहतात आणि त्यांच्या मुलीला 3 मुलंही आहेत. राकेशचा मुलगा आता विवाहबद्ध झाला आहे. त्यालाही 2 मुलं आहेत. मोहनलालचा मुलगा आणि राकेशचा मुलगा एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. मोहनलालचा मुलगा राकेशच्या मुलाला आपल्या धाकट्या भावासारखं मानतो. तर मग मित्रमैत्रिणींनो, एक छोटीशी मदत मोहनलालने केली होती. पण या छोट्याशा मदतीनेच राकेशचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं आणि राकेश जेव्हा मोठा होतो त्यावेळेस तो मोहनलालला मदत करून त्याचंही आयुष्य बदलून टाकतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.